आज महायुतीची पत्रकार परिषद गरवारे क्लब इथं होणार संयुक्त पत्रकार परिषद। मान्सूनपूर्वी शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 2 लाखांपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीला मंजुरी। कर्जमाफीची घोषणा खात्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा। त्यापूर्वीच्या आणि नंतरच्या घोषणा पोकळ होत्या। शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। शिवसेनेमध्ये परतायचंय तर मातोश्रीवर या, खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। शिवसेना 2 नाही 1च, गद्दार गँगनं उद्धव ठाकरेंकडे भूमिका मांडावी, अंबादास दानवेंचा पुनरुच्चार। भाजपला शिंदेंचं ओझं वाटतंय, भाजप ओझं उतरवण्याचा मार्ग शोधतंय, भास्कर जाधवांची शिवसेनेवर जहरी टीका। कितीही राजकीय वैर असो, मैत्री असो, विसरू नका, धनंजय महाडिक सतेज पाटील वादावरती कृष्णराज महाडिकांची प्रतिक्रिया। कितीही राजकीय निकष पूर्ण न करणाऱ्या लाडक्या बहिणींचा निधी थांबवला, अपात्र ठरलेल्या बहिणींकडून वसुली नाही, मात्र 14,000 बोगस पुरुष लाभार्थींकडून पैसे वसूल करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं। सरकारनं 58 लाख नोंदींचे आदेश काढावेत, मनोज जरांगेंची मागणी। सत्तारांची स्टंटबाजी सध्या सुरू आहे, रावसाहेब दानवेंचा आरोप। सत्तारांच्या मुलाला अर्ज मागे घ्यावाच लागणार, दानवेंचा दावा। महाराष्ट्रातील 2 एसटी बसेसचा गुजरातमध्ये अपघात, 7 जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत। सिन्नर जमीन फसवणूक प्रकरणी बोंदो अशोक खरातला न्यायालयीन कोठडी। टीसीएस लैंगिक अत्याचार प्रकरणी हनीफ शेख विरोधामध्ये गुन्हा दाखल, निदा खाननं आश्रय घेतलेल्या घराचा मालक हनीफची एसआयटी कडून चौकशी, मतींच्या सांगण्यावरून निदाला घर दिल्याची हनीफची कबुली। वर्धा नगरपालिकेच्या अभियंत्याला 2 लाखांची लाच स्वीकारताना अटक, देयकाचं एस्टिमेटसाठी लाच मागणं संदीप डोईजळला भोवलं। जळगावात चक्रीवादळाचा तडाखा, अनेक ठिकाणी शेडनेट, गोठे, पोल्ट्री फार्म उद्ध्वस्त, सरकारनं मदत करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। भारतामध्ये परतल्यावर मला अटक होऊ शकते, कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपकेंनी व्यक्त केली शंका।